नमस्कार. निवडणुकीचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत. या निमित्तानं आपण जिल्ह्यातील विविध उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांचे व्हिजन जाणून घेतोय. आज आपण आहोत गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट नेवरगावमध्ये. सध्या या ठिकाणी भाजपाचे उमेदवार सौ सुरेखा नितीन वालतुरे या आहेत आणि त्या सध्या नरहरी रांजणगाव या ठिकाणी आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, तुमचं खूप खूप स्वागत. निवडणुकीला सामोरे जात आहेत. पहिलेच तिकीट मिळालंय, पक्षानं जबाबदारी दिली. पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? तुमच्याकडं ठीक आहे. पक्षाचे खूप खूप धन्यवाद. पक्षाने आमच्यावर जी जबाबदारी टाकली त्याच्याबद्दल मी धन्यवाद करते त्यांचं. आणि माझे सासरे पण जिल्हा परिषद सदस्य होते BJP-कडनं, तर त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. आता जे काही तुम्ही मतदारसंघात फिरतायत, नागरिकांपर्यंत पोहोचताय, खेड्यापाड्यात जात आहेत, वस्त्यांवरती जात आहेत, प्रामुख्यानं काय समस्या जाणवत आहेत? प्रामुख्याने रस्ते आणि पाणी ह्या ज्या दोन समस्या आहेत त्या थोड्याशा म्हणजे नागरिकांपर्यंत पोहोचलेले नाही. शेतामधले रस्ते ही एक प्रमुख समस्या मला जाणवली, आज तरी जाणवली इथे ह्या गावामध्ये. प्रमुख मतदारसंघामध्ये जेव्हा तुम्ही प्रचाराला जाताय, कुठलं व्हिजन घेऊन जाताय? नागरिकांच्या कुठल्या समस्या तुम्हाला सोडवायच्या? सगळ्यात पहिलं मी डॉक्टर असल्यामुळे माझं पहिलं ध्येय आहे महिलांचं आरोग्य. महिला आरोग्य हे जे माझं पहिलं व्हिजन आहे. आणि बाकीच्या आता ज्या समस्या समोर येत आहे की रस्ते, पाणी, याच्याकडे पण लक्ष देणार मी भरपूर. नक्कीच. मतदारांना काय आवाहन करशाल? मी नागरिकांना आवाहन करते की मी आणि माझ्या समवेत पंचायत समितीचे 2 उमेदवार यांना प्रचंड बहुमताने तुम्ही विजयी करा व तुमचे ज्या अडचणी आहेत, त्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याची मला संधी द्यावी. यासोबतच या जिल्हा परिषद गटातील काही महिला पदाधिकारी पण या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांनाही प्रश्न विचारूयात. ताई, काय सांगाल? तुम्ही ज्या उमेदवारासोबत फिरताय ते या मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहात आहे का? एकदम 100% आणि 1001%. कारण वर सरकार भाजप, खाली पण सरकार भाजप, आणि आम्ही इथं पण जिल्हा परिषद नेवरगाव गटामध्ये आम्ही पूर्ण भाजपच आणणार हा आमचा दृढ निश्चय आहे. आणि सरांचं काम हे खूप छान प्रकारे आहे. त्याचबरोबर आमच्या आता सुरेखाताई रिणत उतरले आहेत. तसेच आमचे आप्पासाहेब हिवाळे पाटील ते पण की एक शेतकरी वर्ग आहे, शेतकरी घरातला माणूस आलेला, प्रथम वर्गात आलेला, आणि आपण स्टार्टिंगला असताना आपण दिलं आज तिकीट, तर त्यांच्या पण आपण मदत करणार. त्यांना निवडून आणण्याची जिम्मेदारी सगळी आमची पदाधिकाऱ्यांची आहे आणि सर्व गावकऱ्यांची पण आहे. आणि पूर्ण गणातले लोकांनी पण त्यांना भरघोस मतांनी मतदान करावं एवढी सगळ्यांना विनंती. नक्कीच. ताई, तुम्ही मागील काही दिवसांपासून उमेदवारासोबत विविध ठिकाणी फिरतायत. अनेक अडचणी, समस्या तुम्हाला जाणवत आहे. उमेदवाराचेही त्या लक्षात येतात. पण त्या उमेदवारांनी काय त्या समस्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी उमेदवार सक्षम आहे का? हो, नक्कीच. उमेदवार सक्षम आहेत आणि मी उमेदवाराचीच पत्नी आहे. आप्पासाहेब हिवाळे यांची पत्नी आहे. आणि मॅडम आणि माझे मिस्टर दोघं मिळून हे सगळं एकदम व्यवस्थितरित्या पार पाडतील असं पण मला वाटतं. आणि शेतकऱ्यांच्या समस्या आणि तब्येतीच्या समस्या दोन्ही एकत्र मिळून सुटतील असं मी आव्हान तुम्हाला देते. मला तरी असं वाटतं नवीन चेहरा आहे आणि सगळ्यांच्या समस्या घरात जाऊन, सगळ्यांच्या शेतात जाऊन जाणून घेत आहे, म्हणजे ते नक्कीच सोडवतील. नक्कीच. या मतदारसंघामध्ये आपण आहोत. त्यांनी आपली प्रतिक्रिया आपल्यासमोर व्यक्त केली आहे. मतदारसंघातील म्हणजे जिल्हा परिषद गटातील समस्या सोडवण्यासाठी मला एक संधी द्यावी असं त्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. नक्कीच. यासोबतच आपण पुढील एका नवीन उमेदवारासोबत भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.